नमस्कार. पुन्हा एकदा सत्य घटनेवर बोलू. रोज ती यायची भेटायला, रोज त्यांची आर्ग्युमेंट्स पुन्हा व्हायची. मला वाचवलं का नाही, तो रोज ते सांगायचा की मी वाचवलं. ह्याच आर्ग्युमेंट्समध्ये शेवटी ती त्याला पुन्हा स्वतःबरोबर घेऊन जाण्यासाठी म्हणून ती आलेली होती. तर एकदा माझ्याकडे त्या एका मुलाची बहीण माझ्याकडे आली आणि म्हटले की मॅडम माझ्या भावाचं लग्न ठरवायचं आहे, त्याची कुंडली काढून तुम्ही आम्हाला द्या म्हणून, त्याचं आम्ही लग्न ठरवू. तर मी म्हटलं की ओके ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी एक आठवड्याचा एक पिरियड घेतला आणि आठवड्यामध्ये त्याची पत्रिका कुंडली बनवून मी रेडी केली. मी तिला सांगितलं की कुंडली रेडी आहे, घेऊन जा. त्याप्रमाणे ती कुंडली घ्यायला आली. माझ्या समोर बसली तेव्हा मी तिला व्यवस्थित वन बाय वन पॉईंट टू पॉईंट तिला सगळं काही समजावून सांगितलं. मग त्यामध्ये असा एक मुद्दा होता की त्या मुलाला संसार सुख नव्हतं. तर मग त्यामध्ये मला तिने म्हटलं की मॅडम आम्ही तर त्याचं लग्न ठरवतोय, त्याच्यासाठी तुम्हाला पत्रिका बनवायला मी दिलेली, तुम्ही तर असं लिहिलंय की त्याला संसार सुख नाहीये, असं कसं? मला ती प्रश्न विचारायला लागली की असं कसं म्हणून. तर मी म्हटलं की बघ, काहीतरी सिच्युएशन अशी ती त्याच्या लाईफमध्ये येणार आहे, तर त्यामुळे त्याचं लग्न तुम्ही न केलेलं बरं. मग तेव्हा ती म्हणाली की असं कसं म्हणताय मॅडम, लग्न न केलेलं म्हणजे आम्ही तर त्याचं लग्न ठरवतोय आणि मुलगी ही आम्ही बघून पण ठेवलेली आहे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्हाला पत्रिका पूर्ण एक काढायची होती म्हणून काढली. मी म्हटलं की ठीक आहे, पण त्याच्या कुंडलीमध्ये संसार सुख नाही आहे. माझा एक ॲडवाईस आहे की तुम्ही त्याचं लग्न न केलेलं बरं. त्याप्रमाणे त्यांनी सगळं काय माझे मुद्दे ऐकले. ती फीस जी काय होती ती दिली. काही दिवसानंतर त्या मुलाचं लग्न त्यांनी थाटामाटात लावलं. माझं जे काम आहे ते मी केलं. मी त्यांना ॲडवाईस दिला होता लग्न करू नको, पण त्यांनी ते काही ऐकलं नाही. त्याचं लग्न व्यवस्थित थाटामाटामध्ये झालं आणि एक 7 ते 8 दिवसामध्ये म्हणजे आठवड्यामध्येच, त्या आठवड्याच्या पिरियडमध्येच अशी काही घटना त्या रात्री झाली की त्याचं पूर्णपणे आयुष्य हे तिथेच स्टॉप झालं. त्या आठवड्याच्या त्या 7 दिवसानंतर वरती माळा होता, तर ती लोक त्या माळ्यावर झोपायला जायची. तर त्याप्रमाणे रात्री ती लोक झोपायला गेले. त्यांचं काही एक 2-3 दिवसापासून काही रुसवा फुगवा वगैरे तिच्यामध्ये, जी नवीन नवरी होती तर तिच्यामध्ये काही रुसवा फुगवा होता, काय त्याने काय ऐकलं नाही व्यक्ती, तर त्यामुळे किंवा तो त्याच्याच कामामध्ये मग्न होता आणि तिला वेळ देत नव्हता, म्हणून ती रागावलेली होती. आणि ज्या रात्री ती लोक वरती झोपायला गेले, तर त्यावेळी म्हणजे बेडवर झोपलेले होतेच आणि त्यावेळी त्यांचं तुतुमयमय काहीतरी होत होतं. पण ते तुतुमयमय कसं होतं, रागाचं असं नव्हतं, ते रुसव्या फुगव्याचं तुतुमयमय होतं. तो जो राग होता तिचा त्याच्यावरचा, तो रुसव्या फुगव्याचा होता. नवीन लग्न झालेलं होतं आणि त्या प्रकारे ती त्याच्यावर रागवत होती, रुसत होती आणि तो तिला मनवत होता. अशा प्रकारचं ते वातावरण तिथे होतं. आणि बाजूलाच तिथे एक त्यांची चूल पेटत होती, म्हणजे जस्ट निखारे तिकडे त्यांचं जेवण बिवण काय पाणी बिणी तापून झालेलं होतं, पण निखारे तिथे पेटते स्लाइटली होते. त्यांच्या रुसव्या फुगव्यामध्ये तिने काहीतरी त्याला असं सांगितलं की बघ, मग तू असं माझं ऐकलंच नाही तर मग मी मला आग लावून घेईन. तर त्याला मस्करी वाटली. पुन्हा एकदा तिने म्हटलं की बघ, तू माझं ऐकलंच नाही तर मग मी बघा आग लावून घेईन. याच्यामध्ये काय झालं की तो ह्या रुसव्या फुग्यामध्ये बोलणं त्याने बंद केलं. तू माझ्याशी बोलू नकोस असं तिला सांगितलं आणि त्याने बोलणं बंद केलं थोड्या वेळासाठी. मग ती अजूनच रागवल्यासारखी झाली आणि बोलली की तुम्ही बोलणार नाही का माझ्याशी, तुम्ही बोलणार नाही का माझ्याशी, असं करत तिने त्याला मनवायचा प्रयत्न करत होती. तर तो बोलला की नाही, मी नाही बोलणार तुझ्याशी असं. मग तिने तिकडे जी चुलीच्या जवळ काडेपेटी होती ती उचलली
आणि त्याला टच करून विचारत होती की तुम्ही बोलणार नाही का मग मी मला आग लावून घेणार. तर त्याला ती मस्करी वाटली. पुन्हा दुसऱ्यांदा तिने विचारलं, त्याने लक्ष नाही दिलं. पुन्हा तिसऱ्यांदा तिने विचारलं की तुम्ही नाही बोलणार माझ्याशी. तो नाही बोलला आणि तिने ती काडी पेटवली आणि तिच्या हातामध्येच ती काडी होती आणि तेवढ्यात ती काडी पेटती काडी तिच्या मॅक्सीला जस्ट टच झाली आणि तिची जी मॅक्सी होती ती एक सिल्कमध्ये होती, सिल्क नायलॉनमध्ये होती आणि त्या मॅक्सीने लगेच पेट घेतला. तिला मॅक्सीला ती काडी लावायची नव्हती. ती रुसवा फुग्यामध्ये ते सगळं करत होती, पण ती अचानकपणे ती काडी पेटती काडी तिच्या मॅक्सीला ती लागली गेली आणि तिची मॅक्सी पेटायला लागली. हळूहळू तिची आग एवढी वाढायला लागली आणि तेवढ्यात त्याचा लक्ष पटकन गेला आणि पण ती मॅक्सी एवढी सिल्कमध्ये होती आणि त्या मॅक्सीने एवढ्या पटापट पेट घेतला. त्याने पटकन उठून वाचवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये त्या मॅक्सीने एवढा पेट घ्यायला सुरुवात केली. तो मॅक्सीला हाताने बुजवायचा प्रयत्न करत असतानाच ती मॅक्सी तिच्या शरीराला चिकटली गेली. पूर्ण ती आग अशी वाढल्यानंतर ती मॅक्सी जी तिच्या अंगावरची होती ती पूर्ण तिच्या अंगावर चिकटली गेल्यामुळे ती आग तिच्या शरीराला लागत होती. तो धग तिच्या शरीराला लागत होता आणि त्याची बोटं सुद्धा त्या आगीमध्ये जळली जात होती, कारण तो त्याच्या हाताने ती विझवत होता. पण शेवटी हळूहळू ती एवढी पेटली गेली, पण ती त्याच्यामध्ये एवढी पेटली गेली की हळूहळू पूर्ण शरीर तिचं पेटलं गेलं. आणि याच्यामध्ये नंतर लोकांना मोठमोठ्याने त्याचा आवाज आल्यानंतर मग हळूहळू लोक वरती येऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्याची ऑलरेडी बोटं त्याच्यामध्ये जळालेली होती. पण त्यामध्ये ती पूर्णपणे 80 ते 90% एवढी जळाली गेलेली होती. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर पण ती काही वाचली गेली नाही. हा प्रकार त्यांच्याकडे लग्न झाल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये हा झाला. ती एक्सपायर झाली आणि त्याला सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. त्याची पूर्ण अशी बोटं ही अर्धी बोटच फक्त एवढाच पोर्शन हाताचा एवढा पोर्शन त्याचा फक्त, म्हणजे अशा प्रकारची त्याची हात होते, अशा प्रकारची वरची बोटं ही त्याची पूर्णपणे जळाली गेलेली होती. हा लाईफमध्ये त्याचा जो त्याने एक्सपिरियन्स घेतला त्याच्यानंतर लोकांना एक सदमा झाल्यासारखा तो अनुभव होता. आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर मग हळूहळू सगळ्यांना समजल्या गेल्या. पण ह्यामध्ये त्याची जी बहीण होती तेव्हा तिला समजलं की मॅडमने ही गोष्ट सांगितलेली होती की त्याचं लग्न न झालेलं बरं, त्याला संसार सुख नाही. आणि ही घटना नंतर सगळ्यांना पूर्ण गावामध्ये पूर्ण सगळीकडे समजली गेली. त्याच्यामुळे माझ्या कानावर पण ती आलीच, कारण एवढी मोठी घटना घडलेली आहे ती कोणापासून लपणार आहे. आणि नंतर माझ्याकडे काही दिवसानंतर आली. ती काहीच बोलू शकत नव्हती, गप्प होती. मी पण तिला काहीच बोलू शकत नव्हती, कारण जी घटना घडली आहे ती खूप वाईट घडलेली. एका मुलीचा त्याच्यामध्ये जीव गेलेला होता आणि त्या मुलाचं सुद्धा हात पूर्णपणे तुटलेले होते. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मी तरी काहीच बोलू शकत नव्हती, कारण त्यांनी ते ऐकलेलं नव्हतं जे सांगितलेलं होतं. आता याच्या पुढे काय घडलं, याच्यानंतर एक 3-4 दिवसानंतर ती एक्सपायर झाल्यानंतर 3-4 दिवसानंतर जेव्हा तो सुद्धा हळूहळू हॉस्पिटलमधून आला, ते सगळं पट्टी वगैरे ते सगळं त्याच्या हातावर होतं. आणि त्यानंतर तो जेव्हा घरी आल्यानंतर तो जेव्हा झोपायला गेला आणि झोपल्यानंतर त्याला अचानक जाग आली रात्री. आणि जाग आल्यानंतर त्याला त्याच्या बाजूला त्याची बायको झोपलेली होती हे त्याला दिसलं. त्याने बघितल्यानंतर त्याला थोडंसं जी घटना अगोदर झाली आहे
त्यावर त्याचा विश्वास तर नव्हताच. लग्न आत्ताच झालेलं आहे 7 दिवसापूर्वी आणि ही अशी घटना घडलेली आहे. त्याचा विश्वास बसत नव्हता त्या घटनेवर. त्यामुळे त्याला खरंच वाटलं की खरंच माझ्या बाजूला माझी बायको झोपलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या बायकोच्या अंगावर हात ठेवला आणि तो झोपला. आणि तिने सुद्धा काहीही न बोलता त्याच्या अंगावर हात ठेवला. त्याची बोटं जी पट्टी होती त्या बोटांच्या इथे हात करत करत म्हणजे त्याला ते चांगलं वाटत होतं, त्याच्यामुळे तो सुद्धा त्याच्यामध्ये झोपी गेला. हे त्या दिवशी घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे घडलंय हे त्याला काही आठवलं नाही की खरंच ती माझ्या बाजूला येऊन झोपली. तो नॉर्मलमध्ये होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा तो रात्री झोपायला गेल्यानंतर सेम त्याच्याबरोबर हीच घटना, ती त्याच्या बाजूला येऊन झोपलेली होती. आणि पण तिची जी मॅक्सी होती ती मॅक्सी जळताना त्या दिवशी जी तिने मॅक्सी घातलेली होती तीच मॅक्सी तिच्या अंगावरती होती. ती कालही तिच्या अंगावर होती आणि आजही तीच मॅक्सी तिच्या अंगावर होती. ॲज इट इज त्याने तिच्या अंगावर हात ठेवला, तिने ठेवला हात, ती बोटांवर हे करायला लागली आणि ते झोपी गेले. त्याच्यानंतर तिचा 12वं जे करायचं होतं ते 12वं करण्यासाठी ह्या लोकांची घरातल्यांची तयारी चालू झाली. त्याला समजलं की हे 12वं वगैरे काय 12वं करतायत वगैरे. तो म्हणातो त्याला आश्चर्य वाटलं की हे काय काय करतायत. ते म्हणा मग त्याला सांगितलं की आज 12वं आहे तिचं. कोणाचं? तुझ्या बायकोचं 12वं करायचं आहे. फोटो वगैरे लावला भिंतीवर वगैरे सगळं. आणि तो म्हणाला की का, ती तर आहे माझ्या बरोबर. त्यांना ऐकून हे असं थोडं विचित्र वाटलं. मग त्याची आई होती, ती म्हणाली अरे काय वेडा झालाय का तू, काय बोलतोय. मग त्यांना समजवता त्याने हे पण सांगितलं की रोज रात्री ती माझ्या बरोबर येऊन झोपते. आम्ही एकत्र रोज रात्री झोपतो. मी तिच्या अंगावर हात ठेवतो, ती माझ्या अंगावर हात ठेवते आणि आम्ही रात्री एकत्र झोपतो. ती रोज रात्री येते मला भेटायला, रोज रात्री असते. मग त्यांनी विचारलं त्याच्या आईने आणि अजून त्याच्या बहिणींनी वगैरे विचारलं की जर ती रोज रात्री येते मग ती आहे कुठे, कुठे दिसते तुम्हाला, म्हणजे आम्हाला कुठे दिसत नाहीये ती. मग तो पण थोडासा कन्फ्युजनमध्ये गेला की हां रोज रात्री येते मग ती नंतर सकाळी का नाही दिसत मला. तो सुद्धा कन्फ्यूज झाला. त्यामुळे त्याने त्या दिवशी जे 12वं होतं ते करायला त्याने परमिशन दिली. त्या लोकांनी 12वं वगैरे ते सगळं केलं. आणि त्यानंतर ती जी रात्रीची तिथे यायची तर आता तिथे त्याची जी चुलत बहीण होती तर ती चुलत बहीण हळूहळू पायऱ्या चढत चढत वर जात होती. तेवढ्यात तिला तिच्या आईने थांबवलं. वर कुठे चाललीस, कारण रात्र झालेली होती, सगळे आपापल्या जागेवर झोपत होते. तर ती म्हणाली मी त्यांच्याकडे जाते झोपायला. तिच्या आईने म्हटलं कोणाकडे. मी वरती जाते तिकडे. पुन्हा आई कन्फ्यूज झाली की ही अशी का बोलते. पुन्हा एकदा विचारलं की अगं तू कुठे चाललीस. तर मी वरती जाते. तर हेच सारखं उत्तर ऐकल्यानंतर सगळेजण कन्फ्यूज झाले. अगं वरती कुठे, मी त्यांच्याकडे जाते. आणि पटापट वर चढून ती वरती गेली. ही तिची आई सुद्धा पटापट तिच्या वर गेली आणि बघते तर ही तिथे वरती बेडवर जाऊन झोपली. आणि त्याने तिचा जो भाऊ होता म्हणजे हिचा जो नवरा होता त्याने पण बघितलं की ही इथे का आली. तो सुद्धा कन्फ्यूज झाला. पण ती अशी वागते की जसं ती त्याची बायकोच आहे, अशा प्रकारे ती बिहेव करते. पण ह्याला सुद्धा समजत नव्हतं की ही अशी का करते. पण त्यावेळी ती जी होती मुलगी म्हणजे त्याची जी बहीण होती ती त्या बहिणीप्रमाणे वागत नव्हती. म्हणून तिची आई सुद्धा कन्फ्यूज झाली की ही अशी का वागते. मग हा प्रकार
सगळेजण बघूनच कन्फ्युजनमध्ये जात होते आणि हा कोणालाच काही प्रकार जो काय घडतोय तो कळत नव्हता. आणि हा अशा प्रकारचा प्रकार हा मग दुसऱ्या दिवशीसुद्धा ही अशाच प्रकारे करते, तिसऱ्या दिवशीसुद्धा ही अशाच प्रकारे करते. सगळी लोक कन्फ्यूज झाले. त्यामुळे तिला एकदा ते आग्री होते, त्याच्यामुळे त्यांनी तिला कोणाकडे घेऊन गेले बघण्यासाठी की हिला असं का होतंय. घेऊन गेल्यानंतर त्यांनी काय तिला त्यांच्या परीने काय जी पूजा वगैरे काय करायची होती ती सगळी केली आणि तिला पुन्हा घरी आणलं. आणि अशा प्रकारे थोडंसं वातावरण थोडंसं त्यांच्या घरातलं शांत झालं. आणि नंतर ती जी बहीण होती जिने पत्रिका कुंडली माझ्याकडून जी बनवून घेतलेली होती ती पुन्हा माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की मॅडम बघा असं असं होतं आहे म्हणून. मग त्यावेळी मी तिला सांगितलं की तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं होतं की त्याचं लग्न करू नका, पुढे जे काही घडणार आहे तर ते आम्हाला माहीत असतं, पण आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही घुमवून फिरवून तुम्हाला सांगतो, पण अगोदरच तुम्हाला हे अशा प्रकारच्या घटना आम्ही नाही सांगू शकत. आणि आता त्या घटना घडत आहेत, ती वेळ निघून गेलेली आहे. तुम्हाला ज्यावेळी सांगितलेलं होतं की जे गोष्टी करू नका त्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी करून झालेला आहात. आणि ती ज्या मुलीचं नुकसान करू नका सांगितलेलं होतं त्या मुलीचं सुद्धा नुकसान झालंय. ती मुलगी आता या हयात नाहीये आणि जो मुलगा ज्याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं की लग्न त्याचं करू नका आणि तरीही तुम्ही त्याचं लग्न केलं, आता त्याच्या नशिबात याच्या पुढे काहीच नाहीये. तर यामध्ये मी तिला एवढंच उत्तर दिलं की याच्यामध्ये आता मी काहीच करू शकत नाही, कारण मी पूर्ण त्याची कुंडली बघितलेली होती आणि पुढे काही घटना घडणार आहेत त्यासुद्धा त्या कळालेल्या होत्या. त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून पुन्हा त्याच्यामध्ये काहीच त्यांना सांगू शकत नव्हती. ती घडण्यामध्ये त्यांचा 1 ते 1.5 महिना जे जास्तीत जास्त गेला असेल. आणि त्यानंतर ज्यावेळी ती पुन्हा त्याला रात्री भेटायला म्हणून तिथे रात्री आली त्याच्यामध्ये त्यांचं आर्ग्युमेंट पुन्हा चालू झालं. त्याला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या गोष्टी तो त्याच्या बहिणींना आणि आईला सांगत होता की असं असं आमचं त्याच्यामध्ये बोलणं व्हायचं. ती मला हा प्रश्न सारखी विचारायची की तुम्ही मला वाचवलं का नाही, तुम्ही मला वाचवलं का नाही. तर त्यावेळी मी तिला तेच सांगायचो की मी तुला वाचवायचा प्रयत्न करत होतो ना, बघ ना माझी बोटं त्याच्यामध्येच तर गेली आहेत, माझे हात त्याच्यामध्येच तर जळाले आहेत, तुला वाचवण्यामध्येच तर माझे हात गेले आहेत. तुम्ही मला सारखं तेच प्रश्न, तुम्ही मला वाचवलं का नाही, मी तुमच्यावर किती प्रेम करत होती. मग तो सुद्धा तिथून बोलायचा की मी तुझ्यावर सुद्धा प्रेम करत होतो, मग चला माझ्याबरोबर. मग ती सारखी म्हणायची मग चला माझ्याबरोबर. मग त्यावेळी तो ह्या बहिणीला सांगायचा की तेव्हा मग मला भीती वाटायची की ती चला म्हणून सांगायची मला सारखी. आणि काही दिवसानंतर त्या बेडवर तो झोपलेला असतानाच तो त्या बेडवरच त्याचा जीव गेलेला होता. म्हणजे शेवटी ती तिच्या नवऱ्याला ही घेऊन गेली. रोज ती यायची भेटायला, रोज त्यांची आर्ग्युमेंट्स पुन्हा व्हायची, मला वाचवलं का नाही. तो रोज ते सांगायचा की मी वाचवलं. ह्याच आर्ग्युमेंट्समध्ये शेवटी ती त्याला पुन्हा स्वतःबरोबर घेऊन जाण्यासाठी म्हणून ती आलेली होती आणि ती तिच्या नवऱ्याला स्वतःबरोबर घेऊन गेली. हा शेवट त्याचा हा होता. हा सुद्धा त्या कुंडलीमध्ये पाहिलेला होता, पण त्याच्या घरच्यांनी ते ऐकलं नाही. त्याला आपण काय करणार. तर ही जी एक मेमोरेबल घटना होती तुम्हाला शेअर केली, घडलेली घटना होती. जवळजवळ याला 17-18 वर्ष झाली असतील ह्या घटनेला सुद्धा. सत्य घटना जर आवडलेली असेल तर लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि पुन्हा दुसऱ्या नवीन एक सत्य घटनेवर नंतर पुन्हा एकदा बोलू. धन्यवाद.